जय श्रीकृष्ण बालमित्रांनो, आपण बघतोय आता श्रीकृष्ण गोष्टीमध्ये अर्जुनाचं मनोगत व्यक्त करतोय अर्जुन. आणि अर्जुन हा जेव्हा काम्यक वनात होता तेव्हा तिथे एक दिवस दुर्वास ऋषी आले नाही. दुर्वास ऋषीने त्याला सांगितलं की तुम्ही असे हातावर हात घेऊन काय बसले आहात, तर तुम्हाला पुढे युद्ध करायचं आहे, महासंग्राम, आणि त्याच्यामध्ये असं ढिल्लं राहून नाही चालणार, तर तुम्हाला शक्ती प्राप्त करावी लागेल. आणि मग त्यांनी सांगितलं की तू पाशुपत अस्त्र मिळवायला शिवशंकराची उपासना कर. आणि मग हा इंद्र 5 वर्ष पांडवांपासून दूर इंद्रकील पर्वतावर, गंधमादन पर्वतावर हा तपस्येला गेला. तपस्येला गेल्यानंतर त्याला तिथे एकटाच होता एवढ्या मोठ्या त्या वनामध्ये. तर रात्रीच्या वेळी लांडगे, कोल्हे, अस्वल, सिंह यांच्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी एक पर्णकुटी बांधली. आणि त्या पर्णकुटीच्या अवतीभोवती खंदक केलं आणि त्याच्यामध्ये वर्षभर पुरतील एवढे लाकडं सगळे टाकले. आणि तो रोज रात्री लाकडं पेटवायचा आणि आतमध्ये एकाग्रतेने चिंतन करायचं शिवशंकराचं. असं त्यांनी तपश्चर्या रोज आणि वर्षभर पुरेल असं त्यांनी फळं आणि मध आपल्या कुटीमध्ये भरून ठेवलेलं होतं. आणि मग ते तपश्चर्या करत होता. आणि एक दिवस अशीच तपश्चर्या करता करता तिथे खूप वर्ष त्यांनी 4 वर्ष तपश्चर्या केली. आणि 5वं वर्ष जेव्हा आलं तेव्हा त्यांनी एक दिवस अशीच मृगाची म्हणजे कावीड हरणाची त्यांनी शिकार केली. आणि हरणाची शिकार करताना त्यांनी तो बाण चालवला आणि तेवढ्यात ते मृग म्हणजे ते हरिण मरून पडलं. आणि हे ते आपला शिकार घ्यायला गेला तर तिथे एक दुसरा पण मृगया करणारा उंच धिप्पाड धष्टपुष्ट असा तो आला. आणि त्याने सांगितलं की ही माझ्या बाणाची शिकार आहे. अर्जुनाने सांगितलं की नाही, ही माझ्या बाणाची शिकार आहे. आणि त्यांच्यामध्ये खूप द्वंद्वयुद्ध झालं. आणि मग वनवासाचे पहिले त्याच्यानंतर मग किरात धनुष्य आपल्या खांद्याला टांगून माझ्याकडे येताना दिसू लागला. मी थांबलो, तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला. माझ्यापेक्षा कितीतरी उंच, सावळा, तेजस्वी, श्रीकृष्णाचं स्मरण देणारा, आपल्या मधुर डमरूवाणीत म्हणाला, कृष्ण भक्ता, कौंतेय, पार्था, स्वतःला ओळखलं आहेस, तुझा परमसखा श्रीकृष्णाला ओळखलं आहेस, मला कसं काय ओळखलं नाहीस. मी चक्रावून त्याच्याकडे बघतच राहिलो. शतशृंगाच्या दरीतून घुमून आल्यासारखे त्रोटक शिवबोल माझ्या कानावर पडले. मी कैलासाधिपती शंकरोती इति शंकरा, ज्याच्या नामस्मरणातच असं सामर्थ्य आहे, तो साक्षात कैलासाधिपती शिवशंकर माझ्यासमोर उभा होता. मी खेचल्यासारखा त्याच्या चरणावर दंडवत घातला. माझ्या तोंडून शब्द काही फुटू शकत नव्हता. माझं गात्र रोमांचून उठलं होतं. गात्र रोमांचून उठलं होतं. जसं श्रीकृष्ण मला हळूवार उठवून वर घेत असे तसेच शिवानंही घेतलं. त्याच्यासारखंच आपल्या विशाल वृक्षाचे दृढ आलिंगन घेतलं. शिव हा शब्दसुद्धा थिटा पडावा असा तो साक्षात शिवाचा स्पर्श होता, जो मी कधीच विसरू शकणार नव्हतो. काही वेळानं माझ्या दंडांना धरून सामोरं घेत माझ्या डोळ्यात आपली शिवदृष्टी खोल उतरवून तो म्हणाला, तुझ्या गांडीव धनुष्याच्या शरला गवान मी प्रसन्न झालो आहे. ज्यासाठी निर्धारानं तू आलास ते पाशुपतास्त्र आज तुला समंत्र प्रदान करतो आहे. लक्षात ठेव, तुला अखंड मानवजातीचं एक कल्याणकारी कार्य मार्गी लावायचं आहे. तू नरश्रेष्ठ म्हणून जन्माला आहेस. श्रीकृष्ण हा साक्षात नारायण तुझा सखा लाभला आहे. जिथे तो असेल तिथे धर्म असेल आणि जिथे धर्म असेल तिथे विजय असेल. तू यशवंतच होशील. माझे तुला कृपाशीर्वाद आहेत. 1. पाशुपतास्त्राचे दिव्य मंत्र. शिवानं आपले नेत्र मिटून हिमशिखरातून
कोसळावा तसा त्याच्या डमरूवाणीतून एक एक मंत्र बोल सुटू लागला. माझेही डोळे मिटले गेले. आपोआपच माझ्या तोंडून त्या मंत्रबोलाचा पुनरुच्चार होऊ लागला. शेवटी ते शिवतेज अस्पष्ट म्हणाले, तथास्तु. मी डोळे उघडले. समोर किरात राजा नव्हता. त्या रात्री पर्णकुटीत मला अशी शांत शिवनिद्रा लागली की पूर्वी मी ती तशी कधीच अनुभवली नव्हती. दुसऱ्या दिवसापासून मला जाणवू लागलं की माझ्या चित्तवृत्तीत कितीतरी आमूलाग्र अंतर आलं आहे. मी एकटा आहे. प्रिय पत्नी द्रौपदी बंधूपासून दूर आहे. माझा प्रिय सखा श्रीकृष्ण दूर द्वारकादेशी आहे. यामुळे पूर्वी येणारे वियोगाचे विचारच मनी येईनासे झाले. उभा गंधमादन पर्वत मला शिवमय दिसू लागला. लवकरच मला शिवप्रसादाचा प्रत्ययही त्या वनात आला. द्रौपदीसह माझे चारही बंधू मला भेटण्यासाठीच गंधमादन पर्वतावर आले. 5 वर्षानंतरच्या त्यांच्या भेटीनं मला वर्णन करता येणार नाही असा आनंद झाला. माझा प्रिय बंधू भीमसेन तर मला असा कडकडून भेटला की तो माझ्या देहाचं चूर्ण करतो की काय असं वाटलं. माझ्या पाशुपतास्त्राचं प्राप्तीची वार्ता ऐकून तर सर्वांच्या मुद्रा सूर्यफुलासारख्या फुलून उठल्या. या भेटीनंतर जवळजवळ सप्ताहभर आम्ही एकमेकांशी न कंटाळता अथक नुसतं बोलतच राहिलो. या बोलण्यात आम्हा प्रत्येकाच्या तोंडी सातत्यानं विषय होता तो एकट्या श्रीकृष्णाचा. माझी पूर्वीची एकट्यासाठी उभारलेली पर्णकुटी आता पाडण्यात आली. त्या जागेचा खंदकाचा चर भरून भोवतीचं संरक्षक कुंपणही हटविण्यात आलं. पुढच्या वास्तव्यासाठी दूरवर कुबेर शिखर निवडण्यात आलं. तिथे प्रशस्त जागेचा घेर धरून आम्ही 5ही बंधूंनी इंद्रप्रस्थातील राजवास्तूसारखं प्रत्येकाच्या स्वतंत्र कक्षाचं पर्णकुटी संकुल उठवलं. आमच्या पांडव बंधूंच्या पर्णकुटी संकुलाच्या पलीकडेच धौम्य ऋषी आणि त्यांचे आश्रमकुमार याच आश्रम संकुलही उठलं. आम्हाला वनवासाला निघून 6 वर्ष झाली होती. आणखी 3-4 वर्ष तरी या गंधमादन पर्वताच्या कुबेर शिखरावर एकत्र राहायचं असं सर्वानुमते ठरलं. द्रौपदी आणि माझे 4ही बंधू गेली 5 वर्ष काम्यक वनातच वास्तव्याला होते. हे काम्यक वन तसं हस्तिनापुरापासून जवळ होतं. आता आम्ही एकत्र राहणार होतो. तो गंधमादन पर्वत हस्तिनापुराहून कितीतरी दूर होता. त्यामुळे आमच्या हालचाली आम्हाला या प्रसंगात लोटणाऱ्या दुर्योधन शकुनींना काही कळणार नव्हत्या. हे सर्व नियोजन अर्थात श्रीकृष्णाचंच होतं. गंधमादन पर्वताच्या कुबेर शिखरावर आम्ही 4 वर्ष राहिलो. हस्तिनापूर सोडून आम्हाला चांगली 10 वर्ष झाली होती. 11व्या वर्षाच्या प्रारंभीच आम्ही एक बैठक घेतली. हिमालयातील गंधमादन पर्वत सोडण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. हा पर्वत आम्ही दुसऱ्या वेळी सोडत होतो ते एका कर्तव्यपालनपूर्तीच्या समाधानात. कुंतीमाता बिचारी एकटीच हस्तिनापुरात विदुर काकांच्या घरी होती. तिच्या चरणाचं दर्शन केव्हा घडेल असं आम्हा सर्वांना झालं होतं. गुडघे टेकून भुईला मस्तक भिडवीत आम्ही त्या घनदाट पर्वतादेवाला प्रणाम केले. पुन्हा या हिमालयातील पर्वतराजीचं दर्शन केव्हा घडणार सांगता येत नव्हतं. आमच्या या पर्वतीच्या प्रवासातील एक पडाव बद्री केदारावर पडणार होता. आम्ही या गंगेच्या तीर्थक्षेत्रावर आलो. एका शिवालयाच्या धर्मशाळेतील ओसरी उतरलो. तिथे नकुल सहदेव 3 दगडाची चूल मांडण्यात घडले. भीमसेन सरपणाची लाकडं आणण्यासाठी गेला. द्रौपदी स्वयंपाक शिजवायच्या तयारीला लागली. ज्येष्ठ युधिष्ठिर एका बैठकीवर बसून पाषाणी भिंतीला पाठ टेकून या सर्वावर देखरेख करू लागला. आवश्यक त्या सूचना देऊ लागला. मी एक माठ घेऊन पाणी आणण्यासाठी गंगा घाटावर गेलो. माठ पाण्यानं भरून एका बाजूला पाषाणी पायदंडीवर ठेवला. गंगेच्या स्वच्छ शुभ्र धवल पाण्यात उतरलो. स्नान आटपून बाहेर आलो. माठ खांद्यावर घेऊन घाटाच्या पायदंड्या चढू लागलो. पुढे येणारं अज्ञातवासाचं वर्ष कसं काढावं, कुठे काढावं या विचारातच गडलो होतो. घाटाच्या थोड्याशा पायदंड्या राहिल्या असताना धनंजया तू ही हाक मला मधाच्या कुंभातून कानी पडल्यासारखी मधाळ वाटली. आवाज तर पूर्ण परिचयाचा होता. माझ्यासमोरच्या पायदंडीवर एक तेजस्वी पुरुष श्रेष्ठ उभा होता. त्याच्या अंगावर साधीच शुभ्र वस्नं होती. विपुल कुरळे दाट मुक्त केस त्याच्या खांद्यावर ओढत होते. मला ती चर्या व तो आवाज कितीतरी परिचित व जवळचा वाटला. मी निरखून त्या पुरुषश्रेष्ठाकडे पाहिलं. ते तर आमचे उद्धवदेव होते. उद्धवदेव आपण म्हणत मी खांद्यावरचा माठ खाली ठेवून प्रथम त्यांची चरणधूल मस्तकी घेतली.
त्यांनी मला वर उठवून कडकडीत आलिंगनात घेतलं. मी तातडीनं त्यांना विचारलं, तुम्ही इकडे कसे? आणि तेही या वेशात. ते हसून म्हणाले, आश्चर्य वाटलं अर्जुना, सांगतो, तुझे बंधू कुठे आहेत? द्रौपदी कुठे आहे? तुम्ही सर्व कसे आहात? त्यांचा एक एक शब्द ऐकताना कित्येक वर्षानंतर जीवाभावाचं कुणी भेटलं आहे या जाणीवेनं माझं मन मोहरून उठलं. देव माझ्यासोबतच चला. ते सर्व शिवालयाच्या धर्मशाळेत उतरलेत. मी खाली ठेवलेला माठ पुन्हा खांद्यावर घेतला आणि चालू लागलो. माझ्या मागून ते चालू लागले. आम्ही धर्मशाळेत आलो. मी कल्पनाही केली होती तसं प्रथम कुणीही त्यांना ओळखलं नाही. मग काही क्षणातच द्रौपदी मात्र चुलीपासून उठली. डोळे बारीक करीत दृष्टी उद्धव देवावर खिळवून जवळजवळ चित्कारलीच, हे तर आपले उद्धव देव इकडे कसे काय? मी पुढे आली. प्रथम तिने देवांना त्रिवार वंदन केलं. ती पुढे आली आणि ती दुसऱ्या क्षणी विचारलं, कृष्ण कसा आहे? कुठे आहे? आम्हाला भेटण्यासाठी येणार तरी केव्हा? तिने प्रश्नामागून प्रश्न विचारल्यामुळे माझा इतर बंधूंच्याही ध्यानी आलं. कोण आलंय ते? त्यांनीही देवाची चरणधुली घेतली. युधिष्ठिरानं अत्यंत आदरानं त्यांना हाताला धरून आपल्या बैठकीवर बसवलं. त्यानंही विचारलं, आपण इकडे कसे काय देव? तसं हसून ब्रह्मदेव म्हणाले, सांगतो, सगळं निवांत सांगतो. या वनवासात मात्र तुम्ही एकच प्रकृतीचं हडकलेलं दिसता आहात. त्या प्रथम सुधारा. माझ्या दादाच्या सांगण्यावरून मी इथे बद्री केदारात आलो आहे. येताना गंगेच्या प्रथम दर्शनातच द्वारकेच्या यादवांचा राजवेश तिच्यात अर्पण करून आलो आहे. बरीच वर्ष अगदी सांदीपणीच्या आश्रमात असल्यापासून एकच विचार मनी घोळतो आहे. मानवी जीवनाचा अर्थ काय याचा शोध घेण्याचा. तो संपन्न द्वारकेत राहून अंगावर शस्त्र चढवून कधीच घेता येणार नाही असं वाटल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. दादाच्या मनी या बद्री केदारावर काहीतरी उभं करण्याचा संकल्प घोळत असावा. जय श्रीकृष्ण. अशी आपण गोष्ट बघितली.